विठ्ठल रुक्मिणी मातेच्या वज्रलेपास परवानगी मिळालेली आहे। खरं तर गेल्या अनेक दिवसांपासून वज्रलेपनाचा मुद्दा हा चर्चेचा ठरला होता। पंढरपुरातनं बातमी समोर येते। सध्या विठ्ठल रुक्मिणी मातेच्या वज्रलेपाबाबत सध्या महत्त्वाची प्रक्रिया सुरू झाली आहे। मूर्तीचं संरक्षण आणि संवर्धन व्हावं यासाठी भारतीय पुरातत्व विभाग आणि मंदिर समिती यांच्यातर्फे ही पावलं उचलली गेली। 4 दिवसात विठ्ठल मंदिर समितीची बैठक होणार आहे आणि मूर्तीच्या वज्रलेपास परवानगी देण्यात आली। बैठकीनंतर वज्रलेप करण्याचा दिवस ठरवला जाईल। या संदर्भात अधिकची माहिती देतात आपले प्रतिनिधी भारत नागने। भारत, काय सांगाल? गेल्या अनेक दिवसांपासून हा चर्चेचा मुद्दा ठरला होता। अखेर या वज्रलेपास परवानगी मिळाली। खरं तर पंढरपूरच्या विठ्ठलाच्या पायांची झीज झाल्याचा प्रकार समोर आला होता आणि भारतीय पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी देखील त्याची पाहणी केली होती। त्यानंतर पुरातत्व विभागाने मंदिर समितीला तसा अहवाल दिला की या चरणांची झीज झाली आहे, त्याच्यावर वज्रलेप करायची गरज आहे। मंदिर समितीने त्या संदर्भामध्ये विधी व न्याय खात्याकडे अहवाल पाठवला होता की परवानगीसाठी। आता विधी व न्याय खात्याने ती परवानगी दिलेली आहे। नुकतीच मंदिर समितीची बैठक झाली, त्या बैठकीमध्ये देखील परवानगी मिळाल्याचं सांगण्यात आलेलं आहे आणि लवकरच एखादा दिवस निवडून त्या चरणावरती वज्रलेप किंवा रासायनिक प्रक्रिया केली जाणार आहे। त्यामुळे पुढे भाविकांना आता दिलासा मिळतो किंवा मूर्तीची झीज रोखण्यासाठी याचा उपयोग होणार आहे। नक्कीच भारत, धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। तर मूर्तीची झीज रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं समजतंय।